विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यासाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर 14 दिवसांपासून सुरू असलेला वादळी प्रचार आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोमवारी शांत झाल्या. राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांप्रमाणे स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक अक्षरशः ढवळून काढली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे तसेच अनेक राज्याचे मुख्यमंत्री, सेलिब्रिटी मोठी फलटण या निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. 14 दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा सोमवारी शांत झाला. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या पक्षातील राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांनी सोलापूर शहर जिल्ह्यात प्रचार सभा घेऊन मैदान गाजवल्याचे पाहायला मिळाले. बहुतेक नेत्यांनी लाडकी बहीण, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि युवकांना रोजगार अशा राज्यस्तरीय प्रश्नांनाच प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे विरोधातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य व केंद्र सरकारचे अपयश, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांविषयीची अनास्था, बेरोजगारी, महागाई, कटेंगे बटेंगे, धार्मिक दहशतवाद आदी महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले. पंतप्रधान मोदींचा हम एक है तो सेफ है ही घोषणा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गद्दारांना माफी नाही अशा घोषणांनी प्रचारात लक्ष वेधले. आता 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची प्रतीक्षा असून 23 तारखेला होणाऱ्या निकालाकडे देखील जनतेची आस लागून राहिली आहे.